साधकाची दशा म्हणजे अवस्था उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. आता अंतर उपाधी बाह्य उपाधी कोणती सांगा, लगेच जय विठ्ठल करूया. सांगा ना अंतर उपाधी. काम येश क्रोध येश रजोगुणा समुद्भवा अंतर उपाधी. लोकेशना वित्तेशना दारेशना बाह्य उपाधी, दोन्ही उपाधी निघून गेली त्याचं नाव साधक आहे. लोलुपता काय निद्रेते जिनावे भोजन करावे परिमित. आणि याच्या पुढचं साधन सांगितलं. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण प्राण गेला जा न करू नये. तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे तोची ज्ञान आहे गुरुकृपा. त्याला ज्ञान प्राप्त होईल, गुरुकृपा होईल ना. पर आयशा साधनी जोर आहे. साधनं कोणकोणती? वरच्या 3 चरणातली साधनं आपल्या अंगीकृत पाहिजेत, एकांतात नाही, लोकांताची नाही म्हणून सांगितलं. त्याचा परमार्थ आहे महाराज. भक्ती ते कठीण सुळावरची पोळी, परमार्थ हा नाही. लेकुराच्या गोष्टी सगळं घेऊन तुम्ही परमार्थ कशाला? नरक काय पदरा होत नाही महाराज. वाटतं लोकांना मी परमार्थ केला, एवढं केलं तेवढं केलं. आमच्या त्रासिक महाराज भरपूर याच्याविषयी बोलायचे. होत नाही, फलिद्रूप परमार्थ होत नाही, फलापासून वंचित राहतो आपण. म्हणून त्या साधकाचा मायबाप आहे. दरोशाने हरे ताप वर्णन केलं. अजून एक प्रमाण आहे बघा. त्रिविध तापाची झाली बोल